नमस्कार. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी हर्षाली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो हा प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल जागरूक आणि संवेदनशील करण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आकडेवारीनुसार पाहायला गेलं तर पश्चिमात्य लोकांपेक्षा भारतीयांना हृदयविकाराचा त्रास 10 वर्षापूर्वीच सुरू होतोय. शिवाय भारतात दर 33 सेकंदाला एक व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतोय आणि त्यामुळेच भारतीयांना हृदयविकाराबद्दल जागरूक करण्यासाठी देशातील प्रतिष्ठित भारतीय वैद्यकीय डॉक्टरांच्या सहकार्याने 2018 मध्ये दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो ही मोहीम चालू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केलं आणि हजारो भारतीय या मोहिमेमध्ये सामील झाले. दर रविवारी दुपारी 12:30 वाजता टीव्ही प्लॅटफॉर्मवर भारतातील प्रसिद्ध हृदयरोग स्पेशल तज्ज्ञ एकत्र येऊन तुम्हाला हृदयरोगापासून जागरूक करतात. अलीकडच्या काळात अचानक हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि यामुळे अनेक बड्या सेलिब्रिटीजना देखील या गोष्टीला ते बळी पडलेले आहेत, जे प्रत्यक्षात अगदी तंदुरुस्त, अगदी फिट होते. या सर्व घटना पाहता प्रश्न असा पडतो की हे असं का? तंदुरुस्त असलेल्या आणि अचानक हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमावलेल्या या लोकांना वाचवता आलं असतं तर आज आपण दिल से दिल तक हेल्दी हार्ट या कार्यक्रमात याच विषयावर चर्चा करणार आहोत. आज या कार्यक्रमात आपल्यामध्ये देशातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यश लोखंडवाला आणि डॉक्टर मंजू सिन्हा आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर वेळीच कशा पद्धतीने उपचार करणं गरजेचं आहे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दल CPR बद्दल अधिक माहिती देणार आहेत आणि प्रत्यक्ष त्याचा डेमो सुद्धा देणार आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. तर डॉक्टर, आपण बघतो की सध्या हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामध्ये कोणताही असा पर्टिक्युलर एज ग्रुप पण नाही आहे. तर सडन कार्डियक अरेस्ट काय आहे आणि नॉर्मल हार्ट अटॅकपेक्षा तो कशा पद्धतीने वेगळा आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण खूप लोकांना हे कन्फ्युजन असतो. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचं एक भागाला इजा होते, कारण ती रक्तवाहिनी तिकडची बंद होते आणि त्याचे लक्षण आहे छातीत दुखणं, दम लागणं, घाम सुटणं. आणि आपण ते पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जातो, मग त्यांची ICUमध्ये ॲडमिशन होते, औषधं होते, इत्यादी इत्यादी. काय लोक अशी आहेत ज्यांना हार्ट अटॅक आलं तर हॉस्पिटल जायची वेळ पण मिळत नाही, कारण त्याचवेळी हृदयाचे इलेक्ट्रिकल सिग्नल अनियमित होतात आणि हृदय बंद पडतो. हे कार्डियक अरेस्ट आहे. कार्डियक अरेस्टचे अनेक दुसरे कारण पण आहे, पण मेजर कारण हार्ट अटॅक आहे. तर हे दोघांमध्ये अंतर आहे. हार्ट अटॅक फरक आहे हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट. डॉक्टर मंजू, CPR काय आहे? CPR बद्दल बरेच वेळा ऐकलेलं आहे. CPR काय आहे आणि कार्डियक अरेस्ट झाल्यानंतर यामध्ये CPRचं काय महत्त्व आहे आणि इफ पॉसिबल त्याचा काही डेमो वगैरे तुम्ही दाखवू शकाल का? CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. जीवित इंसानमध्ये काय होतं की हृदयाची देर इज एन इम्पल्स, इलेक्ट्रिकल इम्पल्स जो जनरेट होता है, एंड विद दैट इलेक्ट्रिकल द हार्ट मसल कॉन्ट्रैक्ट्स, जो एक पंप की तरह बाकी आपके शरीर में सब जगह ऑक्सीजनेटेड ब्लड डिस्ट्रीब्यूट करता है. जब भी कार्डियक अरेस्ट होता है तो ये इम्पल्स बिगड़ जाता है, एंड देन व्हाट हैपन्स इज तुम्हारा जो हाथ है दैट वर्क्स एज एन आर्टिफिशियल पंप टू जनरेट blood supply and to provide blood supply to the rest of the brain, rest of the vital organs of the body, especially the brain. And it is important that this starts within 2 to 3 minutes of a cardiac arrest. So that is extremely important. And we have our team with us, Sumaya Raghavan, who has been conducting these training sessions, who's going to demonstrate to everybody how to conduct, how to do the CPR. मेरा नाम सुमया राघवन है और मेरे साथ गणेश चौहान है और हम लोग रिवाइव हार्ट फाउंडेशन होली फैमिली हॉस्पिटल बैंड्रा वेस्ट से है. अगर आपके सामने कोई गिर गया तो पहली चीज़ आपको चेक करना है कि सही सराउंडिंग है. सड़क के बीच में कोई गिर गया, रेलवे ट्रैक पे कोई गिर गया, ज़रूरी उसको सेफ जगह लेके जाइए, फिर ये सब करिए जो आज आप सीखने वाले हो. तो पहली चीज़, अगर आपके सामने कोई गिर गया उसको ज़मीन पे लेटाना है, एकदम सीधा. ज़मीन पे लेटाने के बाद उसके दोनों कंधों पे थोड़ा ज़ोर से मार के पूछना है कि हेलो आप ठीक हो कि नहीं. ऐसे, हेलो क्या आप ठीक हो, भाई साहब क्या आप ठीक हो. यहाँ आपको ज़ोर से मारना है, ज़ोर से बोलना भी है. चेक करें ये आदमी होश में है कि नहीं. एक बार आपने चेक कर लिया कि ये होश में नहीं है, फिर आपको चेक करना है इसकी सांसें चल रही है कि नहीं.
तो बहुत सारे तरीके हैं, जैसे आप फिंगर अंडर द नोज़ रख सकते हैं, यहाँ पे चेक कर सकते हैं, लेकिन सबसे फास्टेस्ट तरीका है आपको हाथ यहाँ रखना है उसके एब्डोमेन पे 10 सेकंड तक और चेक करना है सांसें चल रही है कि नहीं। अगर सांसें चल रही है मतलब ये और कोई वजह से गिरा है, इसको हॉस्पिटल जल्द से जल्द ले जाओ। लेकिन अगर होश नहीं है और सांसें बंद है मतलब आपने पहचान लिया ये सडन कार्डियक अरेस्ट की वजह से गिरा है। अब याद रखिए आप यही करेंगे अगर आपके सामने कोई गिरा है या किसी ने बोला अभी तो गिरा है। अगर 3-4 घंटे गुजर चुके हैं तो ये सब करके फ़ायदा नहीं। एक बार आपने चेक कर लिया फिर आपको फ़ोन करना है कार्डियक एम्बुलेंस, और अगर आपके आसपास लोग हैं तो उनको बोल दीजिए कार्डियक एम्बुलेंस कॉल करे, क्योंकि हर कार्डियक एम्बुलेंस में डॉक्टर रहता है और AED मशीन भी रहती है। तो कॉल करने के बाद आप करोगे CPR। तो पहले तो देखते कहाँ देना है, तो एक इमेजिनरी क्रॉस सोचिए, 2 निपल के बीच में जो सेंटर पॉइंट है यहाँ पे हम देंगे CPR या कार्डियक मसाज, इसको लोअर स्टर्नम बोलते हैं। अब ये आपको हम हैंड पोजीशन दिखाने वाले, तो जो आपका डोमिनेंट हैंड है वो सीधा रखिए, ऐसे कंप्लीटली स्ट्रेट, एल्बो स्ट्रेट होने चाहिए, फिंगर्स ओपन करके दूसरे हाथ से आप ऐसे इंटरलॉक करेंगे। ये है आपका पोजीशन CPR करने के लिए, और ये जो है हील ऑफ द पाम ये सेंटर पॉइंट में आएगा। और कैसे करना है चेस्ट कंप्रेशन अब गणेश आपको करके दिखाएगा। तो इसके ऊपर आना है, ऐसे कंप्रेशन करना है 100 से 120 एक मिनट में, 5 सेंटीमीटर नीचे जाके ऊपर आना है, एल्बो स्ट्रेट होने चाहिए, पूरा प्रेशर शोल्डर से आना चाहिए, और ये आपको कंटिन्यू ही रखना है जब तक उसको होश आ जाता है या आपका कार्डियक एम्बुलेंस आ जाता है। अब याद रखिए आप थक जाओगे ये करते करते, क्योंकि इसमें थकान होती है। तो जो आपके आसपास लोग हैं उनको बोल दीजिए मदद करने के लिए। जैसे दूसरा आदमी कर रहा है आप चेक करो बराबर से कर रहा है, सेंटर में कर रहा है, एम्बुलेंस को कॉल कर सकते हो, थोड़ा रेस्ट भी ले सकते हो, बट टर्न बाय टर्न करना ज़रूरी है। 100 से 120 है उसका रिदम एक मिनट में, 5 सेंटीमीटर नीचे जाके ऊपर आना है, और ये कंटिन्यू रखना है आपको, क्योंकि ये एक ही तरीका है इनको बचाने के लिए, क्योंकि कार्डियक अरेस्ट में आदमी जा चुका है, आपको यही करना है उसको बचाने के लिए। ओके, आता CPRचे इम्पॉर्टन्स आपण पाहिले, पण याचे काही दुष्परिणाम किंवा यापासून काही नुकसान होण्याचे चान्सेस आहेत का? फर्स्ट ऑफ ऑल नुकसान कुछ नहीं है इसमें. द ओनली गेन इज दैट यू कैन सेव समबडीज लाइफ, विच इज़ अ रिमार्केबल गेन. नुकसान हो सकता है आपके अच्छी तरह से CPR करने से हड्डी टूट सकती है, स्पेशली जो चेस्ट की हड्डी है या रिब्स टूट सकते हैं, बट दैट इज़ अ स्मॉल प्राइस टू पे फॉर सेविंग समबडीज लाइफ. As well as what happens is, from 2016, the Ministry of Roads and Transport, they have passed a law which saves a person who's saving somebody from rescuing, who's working as a rescuer, from any liability. So that what used to happen earlier, nobody would come forward to help these victims because of the worry of any liability. But since that law, the Good Samaritan law which has been passed, it actually saves you and actually promotes that please come forward and save, because that is the only chance a person has to save somebody's life. ओके डॉक्टर, आत्ताच आपण डॉक्टर मंजू यांच्याकडून CPR बद्दल जाणून घेतलं, तर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की CPR हृदयाला पुन्हा चालू करू शकतो का, आणि जर असेल तर याचं पर्सेंटेज किती आहे? जर CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन किंवा आपण कार्डियक मसाज जे म्हणतो, जर लगेच सुरू केलं, जेवढं लवकर सुरू केलं तेवढे जास्त चान्सेस असतात. समजा आपण कोणाला बघितलं की ते कोलॅप्स झाले कार्डियक अरेस्टनी आणि CPR 1-2 मिनटात चालू केलं, तर 10% चान्स आहे की नुसतं CPRनीच आपण पेशंटला वाचवू शकतो. पण जर त्याच्याबरोबर जर शॉक देण्याचे फॅसिलिटी असेल आणि शॉक पण दिलं तर 40% पण वाचवू शकतात. ओके डॉक्टर, बरेच वेळा आपण बघतो की कार्डियक अरेस्टमध्ये आपण रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो बरेच वेळा, आणि बऱ्याच सेलिब्रिटीज पण या फेजमधून गेलेल्या आहेत. तर यामध्ये तुमचं काय मत आहे? आपण कशा पद्धतीने त्यांना वाचवू शकलो असतो? ह्याच्यात प्रॉब्लेम हे आहे की लोकांना वाटते की कोणाला कार्डियक अरेस्ट झालं तर लगेच आपण गाडीमध्ये की टॅक्सीमध्ये की रिक्षामध्ये हॉस्पिटल घेऊन जाऊया. आता पण आपण रेग्युलर सोशल मीडियावर बघतो की लोक 40-45ची वयेमध्ये काय क्रिकेट खेळताना किंवा जिममध्ये त्यांना कार्डियक अरेस्ट होतो आणि ते म्हणतात ताबडतोब हॉस्पिटल घेऊन गेले पण वाचले नाही. आम्ही नेहमी म्हणतो कार्डियक अरेस्ट जर तुम्ही बघितलं
तर डॉक्टर तुम्ही आहात, हॉस्पिटल तुम्ही आहात, तुम्ही तिकडे मसाज चालू करा. कारण दर मिनिट तुम्ही जेवढं डिले केलं कार्डियक मसाज द्यायला तर 10% चान्स कमी आहे ते दर्दीला वाचवायला. तर जर 10 मिनटं गेले हॉस्पिटलला जायला म्हणजे 10% दर मिनटाला म्हणजे 0% चान्स राहिला वाचवायचं. तर कोणाला कार्डियक अरेस्ट झालं तर हे अगदी चुकीचं आहे की तुम्ही रिक्षा की गाडीमध्ये हॉस्पिटल घेऊन जा. तुम्ही कार्डियक मसाज चालू करा आणि ॲम्ब्युलन्स किंवा काही मेडिकल पर्सनल कोणाला आल्यापर्यंत ते कार्डियक मसाज चालू ठेवा. आणि नंतर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले तरी तेव्हा पण कार्डियक मसाज चालू असतो की तिकडे ते शॉकचे मशीन पण असतात ज्याच्यानी कार्डियक अरेस्टचे पेशंट वाचू शकतात. ओके डॉक्टर, बरेच वेळा AEDबद्दल फक्त ऐकलेलं आहे, तर हे AED नेमकं काय आहे आणि याचं काय महत्त्व आहे? आधी जे शॉकचं मशीन जे आपण बघतो पिक्चरमध्ये पण डॉक्टर ते मोठ्या मशीनमधनं असं देऊन शॉक देतो. पण AED म्हणजे मिनिएचर असतो, ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. ते तुम्ही हातात घेऊन पळू शकतात. हे AEDs जर बघितले तर एअरपोर्टमध्ये सगळे आपले इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये असतात, दर फ्लाईटमध्ये असतात. पण अजून आपल्या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्ममध्ये हळूहळू ते येणार, पब्लिक बेसिसमध्ये असतात अनेक देशात. तर ह्याचं महत्त्व आहे की कुणी कार्डियक अरेस्ट झाला, तुम्ही तिकडे मसाज चालू केला आणि कुठे धावत पळत ते AED आणू शकतो आणि त्याच्यानी तुम्ही शॉक देऊन 10% वाचण्यापेक्षा 40% पर्यंत लोकांना वाचवू शकतो. ओके, साधारण किती लोक याच्यापासून वाचू शकतात? काय पर्सेंटेज आहे याचं? जे मी असं सांगितलं, आत्ता भारतात आपण अंदाजा केला तर वर्षाला 15 ते 20 लाख पेशंट कार्डियक अरेस्टनी त्यांचा मृत्यू होतो. ह्याच्यातनं 40% म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही दरवर्षी भारतात 5 ते 6 ते 7 लाख लोकांना वाचवू शकतो. तो इसको बोलते हैं AED, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. इसको शॉक मशीन भी बोलते हैं और ये बहुत सारे अलग शेप्स और साइजेस में मिलती है लेकिन सब चलते एक जैसे. तो इसको खोल के देखेंगे अंदर से कैसे दिखती है. अब याद रखिए मशीन आपके लिए बनाया गया है, डॉक्टर के लिए नहीं, क्योंकि जैसे इसको खोलेंगे अपने आप बताएगा स्टेप बाय स्टेप. तो इसको खोल के देखते हैं. यहाँ पे एक पुल लीवर है, जैसे हमने लीवर पुल किया अपने आप बताएगा स्टेप बाय स्टेप. तो इसको खोल के देखते हैं. जैसे आपने मशीन खोला है, 2 अंदर से स्टिकी पैड्स निकले हैं. दोनों पैड्स के ऊपर पिक्चर दिया है कहाँ लगाना है इसको बॉडी पे. तो जैसे पिक्चर में दिया है हमने वैसे ही लगाया और आपको भी वैसे ही लगाना है, क्योंकि दिल हमारा सेंटर में है. तो जब शॉक लगेगा दिल के थ्रू जाना ज़रूरी है. अब हम सुनेंगे मशीन क्या बोलती है. मशीन पहले दिल एनालाइज करता है जिसके ऊपर आपने पैड लगा दिए. No one should touch the patient. Analyzing. Shock advised. Stay clear. अब मशीन बोल रहा है कि शॉक की ज़रूरत है. एक बटन फ्लैश हो रहा है और आपको वही बटन प्रेस करना है शॉक देने के लिए. तो अब वो हम प्रेस करने वाले हैं. Shock delivered. Be sure the ambulance service has been called. It is safe to touch the patient. Start CPR. तो जैसे मशीन ने ऑन किया वैसे अपने आप बताएगा क्या करना है आपको स्टेप बाय स्टेप. तो मशीन पैड्स लगने के बाद मशीन पहले उसका दिल एनालाइज करती है. एनालाइज करने के बाद मशीन डिसाइड करती है उसको शॉक की ज़रूरत है कि नहीं. अगर मशीन को लगा शॉक की ज़रूरत नहीं है, मशीन खुद ही बोलेगा शॉक नॉट रिक्वायर्ड. लेकिन मशीन को लगा शॉक की ज़रूरत है तो एक बटन फ्लैश हो रहा था, सिर्फ आपको बटन प्रेस करना है शॉक देने के लिए. बट वो टाइम पे आदमी को नहीं छूना है क्योंकि शॉक आपको भी लग सकता है. शॉक आने के बाद मशीन बोलता है अभी आप इसको छू सकते हो और CPR स्टार्ट करो. तो पैड वही रहेंगे, मशीन भी ऑन रहेगा और आप करोगे CPR क्योंकि मशीन ने बोला आपको करने के लिए. 2 मिनट तक मशीन चुप है, आपको अलाउ करती है CPR. फिर दूसरे साइकिल में जाएगी, दोबारा उसका दिल चेक करके बोलेगी दूसरा शॉक की ज़रूरत है कि नहीं. एक शॉक में ज़रूरी नहीं उसका दिल स्टार्ट हो जाए, उसको शायद बहुत सारे शॉक्स देने पड़ेंगे, लेकिन कितने देने हैं वो मशीन ही डिसाइड करेगा. याद रखिए मशीन आपके लिए बनाया गया है, डॉक्टर के लिए नहीं. तो है अगर मशीन आपके सामने ज़रूर यूज़ करके जान बचानी है, डरना नहीं है. तर प्रेक्षकांनो, दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोमध्ये आता आपल्यासोबत जोडल्या जात आहेत सायकोलॉजिस्ट पुण्यावरून डॉक्टर किंजल गोयल. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. सडन कार्डियक अरेस्ट अवेअरनेस वीक याबद्दल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? SCA अवेयरनेस वीक का प्रायोजन हम रिवाइव हार्ट फाउंडेशन और अन्य संस्थाओं के साथ 2021 से करते आ रहे हैं. 2021 में इसका प्रायोजन ऑनलाइन था, 2022 में हाइब्रिड हुआ और 2023 में
व्यक्तिगत रूप में हमने इसका प्रायोजन किया। इस अवेयरनेस वीक का जो प्लानिंग है वो वर्ल्ड हार्ट डे की तारीख के हिसाब से किया जाता है। जिस मुहिम की शुरुआत चंद लोगों के साथ हुई, आज उसमें 90 से भी ज़्यादा कार्डियोलॉजिस्ट और एनेस्थीसियोलॉजिस्ट जुड़ गए हैं। कई नेता, अभिनेता, सरकारी अधिकारी और अलग अलग क्षेत्रों के कलाकारों ने इस मुहिम को आगे बढ़ाने में हमारा बहुत साथ दिया है। 2023 में पहली बार अभिनेता अजय देवगन हमारे ब्रांड एम्बेसडर बने और उनकी मदद से हम कई लोगों तक हमारी इस मुहिम को पहुंचा सके हैं। बरोबर. डॉक्टर मंजू, बरेच वेळा काय होतं, कार्डियक अरेस्ट जेव्हा येतो घरी, तेव्हा घरातले जे व्यक्ती असतात ते त्यांना प्रिफर करतात की बाय कार, बाय ऑटो घेऊन जातात. इज दिस करेक्ट? Not right. The first thing you have to do is try and give the person a chance to survive. And that is only possible if you start CPR within 2 to 3 minutes of a witnessed cardiac arrest, because that is the time that the brain needs the oxygenation. And if you can manage to do that, this is better than rushing the person to a hospital. ओके. रिवाईव्ह हार्ट फाउंडेशन काय आहे आणि कार्डियक हार्ट अटॅकसाठी हे कशा पद्धतीने याचं योगदान आहे? रिवाइव हार्ट फाउंडेशन इज़ अ नॉन प्रॉफिट संस्था जिसकी शुरुआत डॉक्टर ब्रायन पिंटो एंड डॉक्टर यश लोखंडवाला ने की थी, एंड ये होली फैमिली हॉस्पिटल के साथ की थी. इसमें हमने 900 से ज़्यादा लोगों सेशंस लिए हैं जो सुमाया राघवन एंड द टीम हैज़ कंडक्टेड. And the main focus has been on front-line responders like the police personnel, railway personnel, as well as schools and colleges. यहाँ पर अगर 2.25 लाख से ज़्यादा people have already been trained, as well as इसमें already हमने 28 AEDs जो machines हैं वो लगवाई हैं, जो हार्ट डिफिब्रिलेटर मशीन्स हैं वो लगाई हैं वेरियस जगह पर खार बांद्रा के एरिया में. एंड अबाउट 400 से ज़्यादा हमने हार्ट मार्शल्स इसके साथ ट्रेन किए हैं, जो विच कैन गो अहेड और सब जगह ये ट्रेनिंग और भी इम्पैक्ट कर सके. तो ये बहुत ज़रूरी है कि हम ये प्रक्रिया, दिस लाइफ सेविंग प्रक्रिया सब जगह, सब स्पेशली स्कूल्स में ट्रेनिंग हम लोग शुरू करें, क्योंकि दिस इज़ द फ्यूचर. अगर हमारे स्कूल के छात्रों को ये प्रक्रिया आती है तो आगे चलकर हमारे देश को वी आर अ सेफ नेशन, बिकॉज एवरीबडी, हर किसी को पता होएगा कि ये लाइफ सेविंग प्रक्रिया कैसे करी जाती है. आपल्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपलं हार्ट जे आहे ते आपण हेल्दी कसं ठेवू शकतो, आपण कोणती लाईफस्टाईल फॉलो करायला हवं, काय खावं काय नाही खावं, याविषयी थोडं मार्गदर्शन करा. फायनली प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हार्ट डिझीज भारतात खरंच जगात भारतामध्ये वन ऑफ द हायेस्ट इन्सिडन्स आहे, कारण मधुमेह जास्त आहे, BP जास्त आहे, इवन अजूनपर्यंत तंबाखू आणि स्मोकिंग चालू आहे. आणि आपण म्हणतो भारतात आपलं शुगर खूप असतो आपल्या डाएटमध्ये. लोक म्हणतात फॅट, पण ॲक्च्युली द बिगेस्ट कल्प्रिट टू माय माइंड माझ्या मते आहे रिफाईंड शुगर. रिफाईंड शुगर इज ॲक्च्युली जास्त प्रमाणात घेतलं तर इट इज व्हेरी बॅड फॉर द बॉडी. आणि आपलं दुसरं एक असतो की आपण मॅक्सिमम जेवण रात्री लेट जेवतो आणि झोपून जातो. ज्यावेळी आपल्याला कॅलरीज किंवा एनर्जीची गरज नसते त्यावेळीच आपण जास्त खातो, आणि मग काय होते, ते सगळं खाल्लं ते जाऊन डिपॉझिट होतो, स्टोअर होतो, आणि ते हार्टमध्ये पण ते डिपॉझिट होतो. तर आपलं एक एक्सरसाइज कमी, कारण मल्टिपल रिझन्स आहे. इकडे लाईफ डिफिकल्ट आहे काही लोकांना, पण ज्यांना वेळ आहे ते पण एक्सरसाइज जास्त करत नाही. सिम्पल एक्सरसाइज, वॉकिंग किंवा तुमच्या घरात कंपाऊंडमध्ये फास्ट वॉकिंग तेवढं पण चालेल. आणि म्हणतो इंग्लिशमध्ये तसं, हॅव ब्रेकफास्ट लाईक अ किंग, म्हणजे मस्त नाश्ता करा. लंच लाईक अ प्रिन्स, म्हणजे लंच पण चांगला घ्या, पण डिनर लाईक अ पॉपर, म्हणजे भिकारीसारखं जेवा. हे आपण जर फॉलो केलं, रेग्युलर एक्सरसाइज चालू केलं, धूम्रपान बंद, तंबाखू बंद, आणि तर मधुमेह कमी होणार, BP कमी होणार, आणि डेफिनेटली हृदयरोग बऱ्यापैकी भारतात कमी होणार. डॉक्टर यश लोखंडवाला, डॉक्टर मंजू सिन्हा, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर देशातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यश लोखंडवाला आणि डॉक्टर मंजू सिन्हा यांनी आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी, आपलं हार्ट आपण कसं हेल्दी ठेवू शकतो याविषयी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आय होप तुम्ही याचं नक्की पालन कराल. आणि हां,
अधिक माहितीसाठी दिल से दिल तक हेल्दी हार्ट या फेसबुक पेजवर लॉग इन करायला विसरू नका आणि त्याचबरोबर यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून दिल से दिल तक हेल्दी हार्ट मोहिमेशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर वेळ नका घालू, आत्ताच कनेक्ट करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.